रेश्मा ही गावठी सुंदर मुलगी निसर्गाच्या सान्निध्यात सगळे जीवन जगत होती. विक्रमादित्य एक मोहक शहर मुलगा विलासी आणि सुखसोयींचा आनंद लुटत होता. त्यांचे जग वेगळे, नशिबाने त्यांना एकत्र आणले. एका कौटुंबिक मेळाव्यात रेश्माचे चमकणारे डोळे विक्रमादित्यचे मनमोहक हास्य पाहत होते. सखोल संभाषणांमध्ये त्वरित आकर्षण फुलले. त्यांनी सामायिक मूल्ये आणि आशा शोधला. रेश्माच्या नम्रता आणि दयाळूपणाने विक्रमादित्याला मंत्रमुग्ध केले. त्याने तिच्या विनम्र परिसराच्या पलीकडे पाहिले, तिच्या सामर्थ्याचे आणि लवचिकतेचे कौतुक केले. विक्रमादित्याच्या प्रेमळपणाने आणि उदारतेने रेश्माचे मन जिंकले आणि त्यांच्या भिन्न पार्श्वभूमीबद्दलच्या तिच्या शंका दूर केल्या. त्यांनी एकत्र जास्त वेळ घालवल्याने प्रेम वाढले. तारांकित आकाशाखाली फिरणे आणि आनंदाच्या क्षणांनी त्यांचे बंध दृढ केले. विक्रमादित्याचे कुटुंब सुरुवातीला संशयी, रेश्माच्या मोहकतेसाठी उबदार झाले. तिच्या कुटुंबाने संकोच केला तरी विक्रमादित्यचे खरे प्रेम पाहिले. एका सूर्यास्तानंतर विक्रमादित्य रेश्माला एका शांत तलावावर घेऊन गेला. मिठी मारून त्यांनी आपल्या वचनावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या प्रेमाचा सामाजिक विभाजनांवर विजय झाला. दोन आत्म्यांना एकत्र करणे म्हणजे एकत्र असणे.